नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आज एक छोटीशी टूर करणार आहे आपण आपल्या शेतातली. तर हे एक 5-6 वर्षापूर्वी लावलेलं निरफणसाचं झाड आहे. आता ह्याला चांगले निरफणस लागायला लागलेत. मागच्या वर्षी पण फळं ह्याला आली होती. त्याच्यानंतर हे आहे डाळिंबाचं झाड, आणि डाळिंबाचं झाड हे लावलेलं आहे. ह्याला झाली 1-2 वर्ष. यावर्षी याला मोहर आला होता, पण तो आम्ही काढून टाकला. आणि हे आहे आवाकाडोचं झाड. तर आवाकाडोचं झाड जे आहे, आता हे लावून ह्या वर्षी म्हणजे ह्याला 2रं वर्ष आहे, पण रोप जे आहे ते बऱ्यापैकी जोमानं वाढलं आहे. आणि हा आहे मित्रांनो कढीपत्ता, घराच्या जवळ मुद्दाम लावलेला. आणि हे आहे लिंबाचं झाड. हे नवीन ॲडिशन आहे, यावर्षी लावलेलं. आणि ह्याच्यात थोडीशी मजा करायचा प्रयत्न आम्ही केला आहे. हे आहे कढीपत्त्याचे झाड, हे आहे लिंबाचं झाड. बाजूलाच आलं लावलं की जे गृहिणीला लागलं आहे त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील असे एक विचार आहे. जे आलं घ्यायचं, लिंबू घ्यायचा आणि कढीपत्ता घ्यायचा. तर इथं जे आहेत मित्रांनो, माझ्या डाव्या आणि उजव्या हाताला ही आहेत ऑरेंजची झाडं. ही ऑरेंजची झाडं कलमी नाही आहेत, ही आम्ही स्वतः तयार केली. म्हणजे ऑरेंजमधून चांगलं ऑरेंज मोठंसं आणून त्यातल्या बिया ज्या चांगल्या होत्या त्या बियांच्यापासून ही केलेली 2 रोपं आहेत. हे जरासं खुरटलं आहे झाड, पण हे चांगलं बऱ्यापैकी वाढलं आहे. आता मला वाटतं आणखीन 1-2 वर्षामध्ये याला ऑरेंजेस लागायला सुरुवात होतील, संत्री लागायला सुरुवात होईल. हे आहे पेरूचं झाड. हे आहे कलमी तसं, आणि ह्याला प्रचंड प्रमाणात पेरू लागलेले आहेत. दरवर्षी लागतात. बरीच वर्ष झाली हे झाड लावून आम्ही, आणि त्याचं जे उत्पन्न आहे ते सुरू झालं आहे. भरपूर पेरू जे आहेत ते खायला मिळतात. तर हे आहे आमचं पपईचं झाड. हे एक नवीन ॲडिशन आहे. ही आहे सफरचंदाची. तर सफरचंदाचं हे जे झाड आहे हे आम्ही मागवलं आणि ते लावलं आहे. आता त्याची जरा निगा राखणं गरजेचं आहे थोडे दिवस, म्हणजे जरा ते मुळावलं की मग नंतर वाढीला लागेल. हे आहे अंजिराचं झाड. तर हे रोपसुद्धा लावून 1 वर्ष झालं आता. हेही वाढीला लागलं आहे हळूहळू. तर हे लवकर मोठं होऊन ह्याला देखील अंजीर लागायला सुरुवात होईल. तर जरासं पुढं जाऊ इथून. हा थोडासा ऊस केला आहे घरापुरता. आणि इथं आहे या महिन्यात नवीन लावलेलं बंपरचं झाड. ही एक नवीन ॲडिशन आहे. तर भरपूर अशी फळं जी आहेत ती घरच्यांना खाण्यासाठी एक लावायचा विचार केला होता. त्याप्रमाणे हळूहळू वाढवत आहे. हे आहे नवीन यावर्षीचे ॲडिशन जांभळाचं झाड. हे आहे कलमी. पूर्वी इथं एक मोठं झाड झालं आहे, पण ते कलमी नाही आहे, त्यामुळे त्याला जराशी बारीक जांभळं लागतात. तर हे जरा मोठ्या जांभळांचं झाड रोप जे आहे ते घेऊन आलं आहे. हे आहे पेरूचं झाड. हे जरा त्याची छटाई केलेली आहे, कारण फारच मोठं झालं होतं. आणि हे एक पपईचं झाड आहे. याला आता हेही वाढीला लागलं आहे बऱ्यापैकी. ह्याच्या आजूबाजूची जरा साफसफाई केल्यामुळे याला तर सूर्यप्रकाश मिळायला लागला. हे देखील आता वाढीला लागलं. हे आहे हापूसचं झाड. एक नवीन हापूस जो आहे तो असावा म्हणून लावला आहे, कारण पूर्वीचं जे झाड आहे ते आता फार जुनं झालं आहे. आणि आता हळूहळू त्या झाडांना आंबे लागायचं बंद व्हायला आहे. म्हणून आता हे एक नवीन ॲडिशन इथं केलेली आहे. तर इथं आहे अजूनही 2 प्रकारचे आंबे. आणि आता इथं मला मध्ये जाता येणार नाही, हे भात उगवून आलं सगळं रोपं. तर इथं जे आहे हे झाड आहे हे लिचीचं आहे. आणि ते आता लावून जवळपास 2 वर्ष झाली. तेही वाढीला लागलं आहे. हे एक नवीन संकरित आंब्याची व्हरायटी आहे.
यावर्षी याचा आंबा मला मिळाला. आणि आता हे आहे जामचं झाड. तर जाम आता यावर्षीपासून आम्हाला खायला मिळायला लागलेत आणि खूप टेस्टी आणि खूपच म्हणजे असे वॉटरी असे असतात. त्याच्यासाठीच ते वॉटर ॲपल पण म्हणतात. आणि हे एक संकरित आंब्याचं रोप जे आणलं होतं तेही बऱ्यापैकी आंबे द्यायला यानं देखील सुरू केलं. यावर्षी 3 फळं मिळाली या झाडाची आणि त्या झाडाचं केवळ एकच मिळालं, पण त्याला मोहर खूप आला होता. ते बहुतेक मला वाटते आम्रपाली असणार आणि ही एक दुसरी व्हरायटी आहे. अशी ही जी फळांची झाडं आहेत ही लावून थोडंफार आपल्याला देखील आणि येणाऱ्या पिढीला देखील फळं खायला मिळावी अशी सोय आहे. तर मित्रांनो, जे या बाजूला आमचं घर आहे आणि आमच्या या छोटेखानी घरामध्ये होमस्टेसुद्धा अवेलेबल आहे. तर पावसाळ्यामध्ये खास करून आमचं जे घर जिथं आम्ही राहतो, ज्या खेड्यामध्ये राहतो त्या खेड्यामध्ये त्या खेड्यामध्ये नव्हे पण खेड्यापासून साधारणपणे 25-30 किलोमीटरवर तिलारी आहे आणि 40-1 किलोमीटरवरती आंबोली आहे. दोन्ही पण अगदी सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि याची मजा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असते. तर जर कुणाला इथं येऊन त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, प्री बुकिंग करू शकता आणि आमच्या शेतामध्ये राहून या फार्म हाऊसमध्ये शेतामध्ये जो राहण्याचा अनुभव आहे तो देखील तुम्ही घेऊ शकता. आणि सोबत तुम्हाला या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी आम्ही जे आहे ते टूर ऑर्गनाईज करून देऊ. तर तुमचा जो काही इथं स्टे असेल तो मनमुराद आनंद लुटण्याचा असेल तर नक्की कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ शेअर करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे जे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचत राहतील. जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केला तर निश्चितपणे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर होमस्टेसाठी कोण इच्छुक असेल तर निश्चितपणाने आम्हाला कॉल करा. मी खाली माझा फोन नंबर देत आहे. नमस्कार.